हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजली व्लॉग्स. बऱ्याच दिवसानंतर आज मी ना फ्रेंड्स माझं मंगळसूत्र कलेक्शन घेऊन आलेली आहे. ॲक्च्युली झालं काय ना की मला इंस्टाग्रामवरती बऱ्याच मुली विचारतात की ताई तुझं मंगळसूत्र किती छान आहे, कुठून घेतलं, कसं घेतलं, त्याची डिझाईन दाखव. आणि काय असलं ना, मुलींकडे कितीही सोन्याचे दागिने असू द्या पण त्यांना आर्टिफिशियल नवीन ज्वेलरी घालायला आवडतंच नक्कीच. आणि असंच मलाही खूप जास्त शौक आहे. सोन्याचं मंगळसूत्र पण माझ्याकडे आहे, बट मला असं आर्टिफिशियल मंगळसूत्र पण खूप आवडतं. त्यामुळे मी कुठेही गेली, मला आवडलं तर मी नक्कीच घेते. तर आज मी तुमच्यासोबत माझं मंगळसूत्र कलेक्शन हे दाखवणार आहे. तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असणार त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. चला तर आता बघूया आपण मंगळसूत्र कलेक्शन. माझं फेवरेट मंगळसूत्र दाखवणार आहे जे की चांदीमध्ये आहे, सिल्वरमध्ये. तर ॲक्च्युली ना मी असंच गेले होते दुकानामध्ये, म्हणजे चांदीचं काहीतरी तुटलं होतं माझं इयरिंग्स वगैरे, तर एक्सचेंज करायला गेले होते. त्यानंतर मला तिथे एक पेंडंट खूप जास्त आवडलं, तर ते पेंडंट मला जसं दिसलं ना तसंच मी घेतलं. हे बघा, हे असं मंगळसूत्र आहे फ्रेंड्स. असं पेंडंट बघा किती सुंदर आहे, खूप नाजूक अशी डिझाईन यावर केलेली आहे. आणि हे जे लाईन्स आहेत ना दोन, ह्या आहेत म्हणजे आर्टिफिशियल आहे, हा चांदीच्या नाही आहेत. फक्त पेंडंट मी घेतलेला आहे आणि हे पेंडंट फक्त 900 रुपयाचं आहे. तर हे इतकं सुंदर दिसतं ना, घातल्यावर एकदम सुंदर वाटतं. तर मला जसं दिसलं ना तसंच मी घेतलं. तर अशा आपल्या एक कलेक्शनमध्ये ना चांदीचं मंगळसूत्र पण खूप जास्त सुंदर वाटतं, एकदम डायमंडसारखं वाटतं आणि घालायला एकदम सुंदर असं खूप छान वाटतं, सिम्पल सोबरमध्ये. आणि डिझायनर पार्टीवेअर जेव्हा आपण साड्या घालतो तेव्हा एकदम छोटंसं नाजूकसं मंगळसूत्र हे खूप सुंदर वाटतं. तर तुम्ही माझ्या रील्समध्ये बघितलं असेल तर मी जास्त मोस्टली करून पार्टीवेअर साड्यावर, सिम्पल साड्यांवर हेच मंगळसूत्र घालते. चला तर हे बघा फ्रेंड्स, हे आहे नेक्स्ट मंगळसूत्र. तर हे आहे मॅट फिनिशमध्ये आणि याचे इयरिंग्स पण मला काही सापडलेले नाही आहेत. ॲक्च्युली हे पण मला कोलॅबरेशनमध्ये आलेलं होतं. आणि माझ्याकडे जे मंगळसूत्र आहेत ना त्याच्यातले मोस्टली जास्त करून कोलॅबरेशनसाठीच आलेले मंगळसूत्र आहेत. आणि मी घेतलेले जे मंगळसूत्र आहेत ना ते ॲक्च्युली काही दीदीकडे आहेत, काही आईकडे आहेत. तर माझ्याकडे आता जे आहेत ते मी दाखवते आणि 1-2 मंगळसूत्र मला सापडत पण नाही आहेत. तर जे आहेत मी ते दाखवते. 2 लाईनमध्ये मंगळसूत्र आहे फ्रेंड्स आणि एकदम ट्रॅडिशनल साऊथ इंडियन लुकवर हे मॅट फिनिशचे मंगळसूत्र खूप छान दिसतात. त्याचं पेंडंट बघा किती सुंदर आहे, रेड ब्राऊनमध्ये असं कलर दिलेला आहे, किती सुंदर वाटतं. हे बघा फ्रेंड्स, हे आहे 3rd मंगळसूत्र. हे पण मला एक जुहिका कलेक्शन या पेजकडून रिसीव्ह झालेलं होतं. त्याचं पेंडंट बघा किती सुंदर आहे. रील्समध्ये तुम्ही मला बघत असाल, नवीन मंगळसूत्र मी घालून दिसते. ॲक्च्युली ते प्रमोशनसाठी येतात आणि ते मी घालते. आणि काही मग मी जे ट्रेडिशनल लुक करते त्याच्यावर जशी जातात तसे मी वेअर करते. आणि मंगळसूत्र मला खूप जास्त आवडतं. ॲक्च्युली बाईचा दागिना म्हणजे काय, मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, टिकली एवढ्यातच सुंदर लुक येतो. त्यामुळे मी मंगळसूत्र जास्त कलेक्शन मला खूप जास्त आवडते आणि मी जमा करते. हे बघा खूप सुंदर वाटतं. आणि साड्यांवर, स्पेशली ट्रेडिशनल साड्यांवर अशी मंगळसूत्र खूप छान जातात बघा. हे बघा फ्रेंड्स, हे आहे माझं नेक्स्ट मंगळसूत्र. ॲक्च्युली हे मी लोकल मार्केटमधून घेतलेलं होतं. यावर क्रिस्टलचे मणी आहेत हे बघा. आणि इथे आहेत पर्ल्स, मोती, छोटे जे मोती म्हणतात ते आहे. आणि याचं पेंडंट बघा. आता थोडंसं याला यूज करून एकदम थोडंसं असं डल झालेलं आहे, बट हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि खूप छान लुक दिसतो फ्रेंड्स खरंच याचा. असंही मंगळसूत्र तुमच्याजवळ एक असायलाच हवं नक्की. तर माझा विचार आहे याच्यातले मनी काढून आपण एक नवीन मंगळसूत्र क्रिएट करायचा माझा विचार आहे. कारण हे आता थोडंसं डल वाटत आहे. तर जेव्हा पण मी नवीन काहीतरी क्रिएट करेन तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. हे आहे नेक्स्ट मंगळसूत्र. हे पण मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं होतं, बट हे ना एकदम सोन्यासारखं वाटतं फ्रेंड्स. आणि याचं पेंडंटच्या खाली ना इथे मोती पण होता, बट तो मोती व्हाईट कलरचा होता, तर मला काही इतका खास वाटलेला नाही, तर मी काढून ठेवला. हे बघा खूप सुंदर वाटतं फ्रेंड्स मंगळसूत्र. आणि तुम्हाला माझं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा. खूप छान वाटतं फ्रेंड्स. आणि मी जेवढे मंगळसूत्र आहे ना फ्रेंड्स, हे सगळे साड्यांवरती, ट्रेडिशनल साड्यांवरती, लुकवरती खूप छान दिसतात. सिम्पलसं, सोबरसं आणि मराठी लुकवर जाणारं मंगळसूत्र. याचं पेंडंट बघा किती सुंदर आहे, एकदम मोतीमध्ये आहे. आणि ही मला वाटतं हँडमेड आहे.
हे पण मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं होतं, एका स्टेशनरीमधून. क्रिस्टल मण्याचं मंगळसूत्र आहे, बट घातल्यानंतर इतका सुंदर लुक देते ना फ्रेंड्स, खरंच खूप छान दिसते. एक मंगळसूत्र मी घालूनच घेते ना आता. हे बघा फ्रेंड्स, खूप छान दिसतं. खूप आवडतं हे मंगळसूत्र. मला कोलॅबरेशनसाठीच आलेलं होतं आणि इतकं सुंदर दिसतंय ना फ्रेंड्स हे घातल्यानंतर. याचं डिझाईन बघा, एकदम मोरमध्ये पेंडंट आहे आणि याचे मनी मोती क्रिस्टलमध्ये आहेत. हे किती सुंदर दिसतंय ना बघा. आणि फ्रेंड्स मेन म्हणजे ना, मी कोणत्याच फिल्टरमध्ये हा व्हिडिओ करत नाही. एकदम नॉर्मल मोबाईलचा जे आयफोनचा साधा कॅमेरा आहे ना, तोच आहे माझा. मी याला कोणतंच फिल्टर लावलेलं नाही. बघा माझ्या स्किनवरचे सगळे फोड दिसत आहेत, माझे पिंपल्ससुद्धा दिसत आहेत. असू दे, जाऊ द्या. तर बघा, खूप सुंदर वाटतं हे मंगळसूत्र फ्रेंड्स. आणि ना हे 1 ग्राममध्ये आहे. हे मला प्रमोशनसाठी आलेलं होतं, पण खूप छान आहे, मला खूप जास्त आवडतं. हे आहे चोकरमध्ये, म्हणजे एकदम गळ्याला असं अटॅच येतं. हे पण मी मार्केटमधून घेतलेलं होतं. हे पण खूप सुंदर दिसतं फ्रेंड्स. हे बघा, याला अशा 5 वाट्या येणार आणि अशी मनी, आणि मग इथून हे ब्लॅक कलरची लाईन खूप छान दिसतं आणि ट्रेडिशनल लुकवरती एक नंबर दिसतं. सोबत त्याच्या फक्त नथ असावी. परत नेक्स्ट मंगळसूत्र हे बघा फ्रेंड्स, हे ना माझं सगळ्यात रिसेंटली सगळ्यात फेवरेट मंगळसूत्र म्हटलं तर हे आहे. याचं पेंडंट बघा किती सुंदर आहे. आणि हे पण मला आत्ताच जस्ट एक प्रमोशनचा व्हिडिओ केला त्यासाठी आलेलं होतं. आणि याच्यासोबत एक कॉम्बो नेकलेस पण आलेला होता, जे की खूप सुंदर होता. आता माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल, मी हे वेअर केलेलं होतं. आणि बघा किती सुंदर आहे. मला सगळ्या मंगळसूत्रामध्ये रिसेंटली सगळ्यात फेवरेट म्हटलं तर हेच आहे आता. सूत्र हे पण अतिशय सुंदर आहे फ्रेंड्स. आणि ॲक्च्युली झालं काय ना, की इंस्टाग्रामवरती ना गिव अवे ठेवत असतात बरेच लोक, फॉलोअर्स कंप्लीट वगैरे झाल्यानंतर. ते सुरू आर्ट्स क्रिएशन म्हणून आहे, तर तिथून मला हे मंगळसूत्र गिफ्टमध्ये मिळालेलं होतं. तर हे पण फार सुंदर दिसतं. हे बघा, मॅट फिनिशमध्ये आहे. तर तिथे मग ब्रॉड लाईनमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसतं. याचं पेंडंट एवढं खास नाही, पण याच्या लाईन ज्या आहेत ना खूप सुंदर दिसतात, खूपच मस्त दिसतात. हे घातलं ना तर दुसरं गळ्यात घालण्याची काहीच गरज नाही. खूप छान दिसतं, एकदम मस्त वाटतं. हे बघा, खूप सुंदर सुरेख काम केलेलं आहे यावर. मायक्रो पॉलिशमध्ये मंगळसूत्र आहे आणि खूप छान दिसतं. हे बघा, हे सगळ्यात शेवटचं मंगळसूत्र आहे फ्रेंड्स. आणि आताच एक रिसेंटली प्रमोशनचा व्हिडिओ आला होता, त्यामध्ये मी वेअर केलेलं होतं हे. तर एका ताईकडून मला आलेलं होतं हे प्रमोशनसाठी. 4 लाईनमध्ये आहे मंगळसूत्र. आणि याचं पेंडंट बघा किती सिम्पल, किती छान वाटतं ना, एकदम ब्राऊनमध्ये. खूप छान दिसतं. आणि याच्यावरचे इयरिंग्स पण खूप छान आहेत फ्रेंड्स. बघा, तर आता माझं सगळं कलेक्शन दाखवलेलं आहे. तुम्हाला कोणतं आवडलं, काय आवडलं, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपले सबस्क्रायबर आता जवळपास 7,000वर पोहोचत आहेत. जसे आपले सबस्क्रायबर 10,000 होणार तर आपण एक गिव अवे ठेवणार आहे. तर गिव अवेमध्ये मी खूप छान छान गिफ्ट्स ठेवणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझं मंगळसूत्र कलेक्शन कसं आवडलं, तुम्हाला आवडलं की नाही ते पण सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडं खूप सगळी ज्वेलरी आहे फ्रेंड्स, त्याचे पण मी एक व्हिडिओ घेऊन येणार. नेकलेस आहेत, ब्लाऊज आहेत, साड्या आहेत, भरपूर काही मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर आपण दाखवूयात, एक व्हिडिओ घेऊन येऊयात. तर या व्हिडिओला खूप सगळं प्रेम द्या. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.